तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कशा आहात तुम्ही? आणि मी तुमचा मित्र किरण. मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी. तर शेतकरी बांधवांनो, आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे की आता कपाशी निघली आहे. बऱ्याच लोकांची कपाशी निघलेली आहे किंवा त्यांनी उपटून टाकली आहे राग की पैसे नाही झाले, असं नाही झालं. तर त्यांना मी सांगू शकतो की काय तुम्ही त्या रानात लावलं पाहिजे जेणेकरून आपले पैसे होतील. तर शेतकरी बांधवांनो, नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, आता कपाशी काढली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात असं आहे की काही लावावं बाबा तिथं. आणि हा आपला जो चॅनल आहे शेतकरी प्रगतशील शेतकरी नावाचा, हा शेतकऱ्यांचं भलं जे शेतकऱ्यांचं चांगलं जे असतं ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो या चॅनलवर आपल्या. त्यामुळं आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलला आत्ता बरेच जणांचं मला असे कमेंट्स आलते की मॉनिटाईज झाला आहे का नाही. तर नाही, तुम्हाला मी शेजारी दाखवतो किती तास झाला आहे आपला. 318 टाईम्स तास झालेले आहेत की वॉच टाईम फक्त. आणि वॉच टाईम लागतो 3000 वॉच टाईम. तर आता तुमच्यावर आहे की तुम्ही मला वॉच टाईम कंप्लीट कधी करणार आणि कधी आपला वॉच टाईम कंप्लीट होईल. ज्या दिवशी वॉच टाईम कंप्लीट होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडिओ येणार आपला. आणि त्या व्हिडिओमध्ये खूप मोठं मी काहीतरी अनाऊन्स करणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला जो वॉच टाईम आहे तो पूर्ण करा, हीच माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना. तर वळ आपल्या टॉपिककडे किंवा मुद्द्याकडं. तर आता कपाशी काढली आहे, आता काय लावा तिथं. आणि माझं जर म्हणणं आहे की तुम्ही तिथं ऊस लावू शकता. ऊस, कांदा, गहू, ज्वारी. गहू लेट आहे पण तरी लावलं तरी तुम्हाला येणार आहे. गहू अजूक हरभरा पण लावू शकता तुम्ही. अजून बऱ्याच जास्त असं पिकं आहेत. पण माझं तर म्हणणं आहे तुम्ही तिथं ऊस लावा. आणि तुम्हाला जर लावायचं असलं तर ऊसात तुम्ही गहू लावू शकता, हरभरा लावू शकता. आणि मेन मुद्दा, कांदासुद्धा लावू शकता. यावेळेस कांद्याचं उत्पादन खूप कमी होणार आहे. मी तुम्हालाही सांगतो आहे की कांद्याचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळं कांद्याची रेट वर जायची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे शेतकरी बांधवांनो. त्याच्यामुळे तुम्ही जर ऊसात कांदा लावला तर तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे ऊसात कांदा लावू शकता तुम्ही. हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे की 2 ऑप्शन आहेत. एका रानात डबल पीक निघू शकतो तुमचा. आणि हरभरा लावला तरी निघू शकतो. आणि आत्ता हरभरा आहे, हरभरा लावला तरी निघू शकतो. हे तर तुम्हाला मी आत्ता सांगितलंच ना. आणि आता गहू जो आहे तो लेट होईल थोडा, पण जास्त लेट नाही होणार, थोडाफार लेट होईल. त्यामुळे तुम्ही गहू पण लावू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की बेस्ट ऑप्शन आहे हरभरा, गहू. माझं तर असं बेस्ट ऑप्शन आहे की हरभरा एक लावा. ऊसामध्ये हरभरा लावा, नुसता हरभरा नका लावा. ऊसामध्ये हरभरा लावला तर त्याच्यामध्ये जे ससा आहे ते ससा घुसायचं प्रमाण कमी असतं. ऊसामुळं आपल्या हरभऱ्याला जास्त प्रमाणात भेटतं, जास्त प्रमाणात उत्पादन निघतं त्याच्यामुळे तुम्ही लावलं तरी चालेल. आणि कांदा लावला तरी चालेल. कांद्याला खूप जास्त कष्ट नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कांदा लावला तरी चालेल. अजून जास्त तुम्हाला जर काय असेल तुमच्या डोक्यात काय ऑप्शन्स, तर तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. कमेंट सेक्शन अख्खं तुमचं आहे. आणि कमेंट कोण करीत नाही आजकाल, तर कमेंट करा शेतकरी बांधवांनो, जेणेकरून मला कळेल की माझे सबस्क्रायबर आहेत ॲक्टिव्ह. आणि तुम्ही जर तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नसतील येत तर आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि परत सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला जे बेल आयकॉनवर सेट करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. मी कधी कधी लाईव्ह पण करतो आपल्या चॅनलवर, तर ते पण तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहतील. आणि लाईव्ह झालं तर दुपारचं होईन आपलं लाईव्ह, त्यामुळं दुपारचं थोडं ॲक्टिव्ह राहत जा आपल्या चॅनलवर. तर शेतकरी बांधवांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सेट करा, कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, कारण त्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा मी काही चॅनलविषयी माहिती देत असतो. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.